नमस्कार मित्रांनो, मी नागेश वाळे. स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि सध्या मी आहे होस्पेटला राजस्थान धाबा माझ्या दिसतो तो राजस्थान धाबा आणि हो विजापूर होस्पेट हायवे 4 लाईन आणि ज्या साईडलाच इंडियन पंप आहे आणि गाडी लावली इथं अशी. आणि हे सगळं पार्किंग आहे हॉटेलचं, हॉटेल राजस्थानी. आणि तर आम्ही आलो काल संध्याकाळी 5 वाजता इथे येऊन थांबलो आणि रात्री मग काम झाला इथंच. आणि ते काय त्यांना एजंट वगैरे असतील ना, ते इथं थांबा म्हटला आणि 8 वाजता म्हटला इथून हिला किंवा या म्हटला पुढे सांगते होतं. तर अजून काय आलं ना, आता 6:30 वाजलेत आणि रात्रीचा पाऊस पडला होता त्यामुळे सगळं वातावरण गाळ झाले. हे दिसते पाणी गाळ वातावरण झाले. तो त्याला फोन करतो किंवा बुक करायचे आला नाही तर फोन लावू म्हटला आहे. फोन करायचा मग बघायचं येतो कुठं आणि आता जाऊन कोंबडीकात भरायचा भरून मग जायचं गतला. बघूया काय होते. व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ लई दिवसातून पडला आहे टाकून ॲड झालं. बघू काय होते ते. तर मी आता आलो तांबलापूर एक छोटंसं गाव आहे आणि ज्या हॉटेलमध्ये थांबलो त्या हॉटेलपासून 10 किलोमीटर आहे. आणि इथले कामगार येऊन गाडी भरतात म्हणून आणि हे सगळं गाव आहे तेवढंच बघा. आणि अशी लावल्या गाडीत मैदानला घ्यायला आहे म्हणजे एजंट आहे का कोणता माणूस आलता. मग तुझ्या म्हटलं थांब 10 मिनटं जाऊन आणतो कामगार. मग आले का मग आपण जाऊ गाडी भरायला. अवतार एक लय बिघडलं आहे हे गाव आहे. चला आपण आता भेटू गाडी भरताना. टाईम पोचलोय कोंबडीकात भरायच्या गोडाऊन म्हणजे जिथं असतील ना कोंबड्या तिथं पोचलो. आणि का तिथं पोचल्या पाऊस लागला. आमच्या गाडीचं पुढे झाकलं नव्हतं म्हणजे वरची चढ बी झाकली नव्हती. पहिलं येऊन ते झाकली पावसात झाकली म्हणजे पाऊस काय मोठा नव्हता पण बारीक गेला होता त्यात झाकली. अर्ध्या पाऊनचं सगळी चढ बी झाकली त्यामुळे काय व्हिडिओ काय झाला नाही. आणि आता गाडीत लावल्या भरायला. गाडी तत्ता आहे गाडीला लावल्या भरायला. आणि इकडं ते पार्सल होतं ते पार्सल आलं होतं बघायला कारण ते बारीक ते पण भिजलं होतं त्या काही विषय नव्हता. मग सगळं आता झाले गाडी लावल्या भरायला. आणि तुम्हाला कोंबडीचं जे असते ना खत वगैरे त्यांना गोडाऊन ते दाखवतो. म्हणजे कमीत कमी एक 20-25 तर आहेत त्यांचे खूप दाखवतो. हे दिसत ना हे आहे ते गोडाऊन सगळे. आणि कोंबडी शेड बघा ही शेड आहेत हे सगळे दिसतात. तर इथं 2 आहे ते त्या मागं 3 आहे ते आणि इथं 3-4 आहे ते म्हणजे अजून खाली पण आहे ते बघा ते पुढं खाली. आणि आणून दाखवतो हे सगळं शेड आहे. आणि हे मोठी म्हणजे गोडाऊन आहे खात वगैरे ठेवायला. काही गोडाऊन पण लई मोठे आहेत काय दाखवतो 2 मिनटं. आणि आमच्याकडे गाडी ते पण सांगतो. तर वय ही अशी एवढी लाईन आहेत आणि आमची गाडी इथं भरायला ठीक आहे ते असे आहेत. आणि त्यात सगळं एवढं गोडाऊन आहेत. चला जाऊन बघतो गाडी किती भरल्या. काय तो चालायचं काय माहीत नाही. जर तुम्हाला माहीत असेल सांगा. कोंबड्यांचं काय तर असणार तेच काय तर अंडे वाटतं काय माहीत नाही पण काय तर आहे. आणि या सगळं मला चालायचं आम्हाला दाखवत का हे सगळं चालाय खात दिसतं की त्या सगळं खाता ढीक पडलेत. आणि एवढं चालाय भरायचं. आणि शेवट सगळं कोंबड्या इथं कोंबड्या अंडी बिंडी घातलेत काय अंडी घालालेत. इकडं हाय वाढव ना त्यामुळे दाखवतो गाडी आमचं झालं गाड्या. अर्धी गाडी भरल्या अर्धीला काय जास्त म्हणजे अर्धी थोडी कमी आहे पण आले बघा अजून जास्त लागते. आणि असं आणायचं आला खात आणि असा मोठा झाला शेड दिसते का.
कोंबड्या आहेत. सगळे अंडी घातलेत, काय अंडी घालालेत. पाणी बरंच चालू. विषय काय होता, मग अशी आमच्याकडे होतं इथं, जास्त इथं होते. आता इथं लावलं आहे दिवस आणि आले आता भरत अजून अर्धा पाऊण तास आणि अजून गाड्या आहेत येईल इथं. ती विजापूरचे आणि आमची दक्षिण आणि इथं आणि गाड्या आहेत. बरेच गाड्या इथं, लय गाड्या इथं, रोज 8 गाड्या येते मग असं खताला. ते बघा आवडले नंतर जायला. पण बघा कसं एक चौकोनी बॉक्स आहे, 1 2 बाय 2.5 किंवा काय तर आहे आणि ते 3 जातील कोंबडी ह्या. त्यांना त्याच आयुष्य काढायचं, त्याचं काय त्याचं एका बॉक्सात 3 कोंबड्या पाहिजे आणि 3 कोंबड्या यासाठी 3 कोंबड्या. अवघड ही सोय दिसते. आल्या गाडी भरत आहोत. शेड कसं आहे असं 20-25 आहेत शेड, एवढं मोठं हे असं. तशी गाडी आणि अजून गाडी हां. काय मिशनी आहे का तर ते काय यार तुम्ही मिशन ॲटोमॅटिक घालतं जाणं, म्हणजे मिशन टाकते ते मिशन आपलं होतं जाते वाटते. सगळ्या कोंबड्या यायचा लय असतं ना कोंबड्या वाईट कसं त्याच्या अंडी. ओके भरली आणि आम्ही गाडीचं लावल्या साईडला आल्या पहिला ते पार्सल घातलं. गाडी फोडून दाखवतो बघा मग दिसतं जसं पार्सल आहे. उघडेवरून आणलं होतं त्याशिवाय बांधलं पार्सल. पावसाची हवा ते म्हणून ताडपती घातली आणि जाळी एवढी मारल्या. अजून पडदा एवढा राहिला तेवढं मारलं का काम झालं. त्यात एक उकाडा घालले सुटला. तर अशी भरली गाडी कोंबडी खत. तर चला झाले आणि एवढं बांधतो पडदा आणि जातो. अजून जेवणार आहे डायरेक्ट. आता भेटू हॉटेलवरती. चला बघू. आता मी आलो हॉटेल बिहारवरती, म्हणजे लागलेला भुका थांबले आणि तो हॉटेल आहे. अशी लावल्या गाडी. त्या दिवशी काय झाला वारे इकडे सुटले त्यामुळे काय पाऊस येण्याची शक्यता आहे. सकाळी नाश्ता एवढा केला होता आणि आता ज्यूस म्हटलं जागा आणि अजून आपल्या इथं काय 228 किलोमीटर धावते. कुष्टगी, आलमट्टी, विजापूर, तिकोटा असा आपला रूट आहे आणि हे हॉटेल आहे. चला जेवतो नंतर भेटतो. तर फायनली जेवण झालं आणि जेवण काय एवढं खास नव्हतं. म्हणजे आपलं राजस्थानी हॉटेलवर किंवा आणि कुठं असं जेवण नव्हतं. जेवणाची क्वालिटी डिम होती, म्हणजे जेवण व्यवस्थित नव्हतं. तर असं झालं आपलं कसं जेवलो तर तास त्यातच गेला. मग आता डायरेक्ट चालू आहे आणि आता एक थांबायचं नाही. डायरेक्ट थांबायचं, चहा प्यायला बघूया कुठं थांबायचं तिथे. व्हिडिओ कंटिन्यू करा मग जाऊया.
6 किलोमीटर आणि काही तो विजापूर जायला 60 किलोमीटर. त्या अजून जायला 1.5 तास कसं लागते, 1 तास 1.5 तास तरी लागते, त्याचा काही विषय नाही. आणि ते काय झालं, हा जो आहे ना रोड विजापूर बसपेठ, त्याला कट जास्त आहेत, म्हणजे प्रत्येक गावात त्यांनी कट दिला आहे आणि प्रत्येक कटला स्पीड ब्रेकर दिला आहे. त्यामुळे टायमिंग ह्याच लई जाते. ते पण चाललो आहे आपण तुमच्यापैकी, लक्ष लागते, कारण कुठला स्पीड ब्रेकर येईल गावात त्याचं काय सांगता येत नाही. तर चला जाऊया. अजून एक 1.5 तास एकच आहे आपलं जायचं आणि त्यातनं 65 किलोमीटर, त्यामुळं टाईम लागतेच. आणि त्यात काय वादळ असल्यामुळं जास्त म्हणजे वादळ पूर्ण यायला येतात, त्यामुळं गाडीला स्पीड कमी लागाले, त्याचा काय विषय नाही. चला जाऊया बघू काय होतं. आणि त्यात काय झाले, इकडं आहे बऱ्यापैकी, त्यामुळं हा गावाचा बिघडला आहे. बाकी म्हणजे काय चव नाही आमच्या आले. बघूया काय होतं. चला तर आलो विजापुरात. आणि म्हणजे अजून इथनं विजापूर थोडं लांब आहे, 4-5 किलोमीटर. आता बायपासला लेप मारायचा आणि जायचं जतला. चला लेप मारतो आता, बघूया काय होतं. तर 5:30 वाजलेत आणि आता विजापूर गेले पास. विजापूरपासून तिकडं जायला इथनं 14 किलोमीटर. आणि ते काय झालं, रोडचं काम चालू असल्यामुळं टाईम लागला आहे आणि काय स्पीड ब्रेकर आहे नाही, त्यामुळे लई वेळ लागला आहे. मग अशी पावसाचं वातावरण झालं